शासनाच्या वतीनं राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जात आहे. या अभियानांतर्गत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकीत घरफाळा रक्कमेत 50% सवलत देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी 2025-26चं चालू वर्षाचं घरपट्टी एकरकमी भरणं बंधनकारक आहे. राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगे ग्रामपंचायतीनं याबाबत ग्रामसभा घेतली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी शिरगावे होत्या. या ग्रामसभेत ही सवलत लागू करण्याचा ठराव करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळालाय. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही सवलत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन सरपंच अश्विनी शिरगावे यांनी केलंय. मी गडमुडशिंगे सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे. आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये जे शासन निर्णय होता समृद्धी पंचायत राज्य अभियानांतर्गत जो घरफाळा 50% सवलत देण्याचा निर्णय आज आमच्या ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे. आणि आपण देत असताना अगदी कमी कालावधी होती, कमी कालावधी आहे, 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे. म्हणून आपण रविवारीसुद्धा आपलं ग्रामपंचायती कार्यालय चालू ठेवलेलं आहे. आणि अशी विनंती आहे की बाबा हे 50% जो लाभ आहे तो गावकऱ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा आणि घरफाळा भरून ग्रामपंचायती कार्यालयाला सहकार्य त्यांनी करावे असं मी विनंती करते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संदीप धनवडे, सदस्य सुदर्शन पाटील, रावसाहेब पाटील, संदीप थोरात, संजय सकटे, सदस्या सरिता कांबळे, अलका सोनुले, तेजस्विनी सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, बाबा सोमाळी, विनोद सोनुले, माजी सरपंच बागल कामत, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, ज्येष्ठ नेते संभाजी दांगट, उत्तम पाटील, मयूर सोनुले, अभिजित देशमुख, प्रशांत माळी, अशोक गवळी, दीपक ढेरे, अजय सोनुले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.